काय प्रगत होत नाही, काय नाही. धंद्याचं अशी बोंबावून चालल्या. घाणीचं साम्राज्य आहे की आपण कोल्हापुरात राहतोय का आपण ग्रामीण खेडेगावात राहतो हेच आपल्याला कळत नाही. कोल्हापूर महानगरपालिका कॅन्सल करून कोल्हापूर नगर परिषद करावी. रंकाळा सुधारावा. रंकाळाला किती घाण केला आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त महापालिकेकडनं काय होत नाही. टक्केवारीमध्ये जर रस्त्याचे जर कामं निघत असतील आणि जर एका पावसात जर वाहून जायचं असतील तर प्रत्येक वर्षी तुम्ही डांबरीकरणच करत बसणार काय? वरच्या लेवलनं साहेब इथं हे यंत्रणा नाही बरोबर. प्रशासन सगळे ढळ झाले सगळे, काहीच काम होत नाही. हद्दवाढ झाली पाहिजे. हद्दवाढ झाली तर शहराचा विकास होईल. तिथे महालक्ष्मी देवाची जी भक्त येतात का नाही त्यांना इथे 2 मजली 3 मजली अशी पार्किंग व्यवस्था हवी ही घेते. सामान्य माणसाला रस्ता चालायचं म्हणायचं तिथं चालू शकत नाही आपण. आता गार्डन बाग बगीचे एवढे आहेत की काय सुशोभीकरण अजून आता म्हणजे काय नाहीच आहे. कुठला उमेदवार आणि कुठला पक्ष याबद्दल संभ्रम अवस्था सध्या तरी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. नमस्कार, मी ओंकार पोदार. आपल्या सर्वांचं KK न्यूज मध्ये सर स्वागत आहे. आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनुषंगामध्ये प्रत्येक विभागामध्ये जाऊन तेथील नागरिकांची मते जाणून घेत आहोत. त्यांच्या मनातील नगरसेवक कसा असावा आणि या कोल्हापूरचा विकास झाला आहे काय हे जाणून घेत आहोत. आज आपण प्रभाग क्रमांक 12 मध्ये आलो आहोत. या 12 या प्रभागामध्ये अंबाबाई मंदिर असेल, बिंदू चौक परिसर असेल किंवा आझाद मोहल्ला यासारखे, मंगळवार पेठ यासारखे मोठमोठे भाग आहेत आणि ह्या भागातील नागरिकांची आज आपण मते जाणून घेऊया. पण मला सांगा की आता आपल्या भागामध्ये काय काय झालं पाहिजे या निवडणुकीच्या अनुषंगाने असं वाटतं तुम्हाला? व्यवस्थित काय तर प्रगती व्हावं, काय तर व्हावं. रस्ते जरा चांगलं व्हावं. खड्ड रस्त्यात कामराला त्रास होतोय. बाकी काय सगळं तेच चाललेलं आहे. औषधाला पैसे द्या. काय प्रगत होत नाही, काय नाही. धंद्याचं अशी बोंबावून चालल्या. धंदा करायचा तर सगळं येत आहे. ते प्रगती व्हावं. बाकी काय. आता मला सांगा, तुमच्या इथे बिंदू चौक जवळ आहे, पर्यटकांचा जो ओघ आहे तो मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. गर्दी भरपूर होती. रस्ते मोठे व्हावं. सिंगर जाजर बसावं आणि जे रस्त्याला सुविधा मिळावं. बाहेर लोक येतात त्यांना काहीतरी व्यवस्थित व्हावं. रंकाळा सुधारावा. रंकाळाला किती घाण केला आहे. त्याचं काय सुधारणा होत नाही. दुसरी म्हणजे तर आपल्याला सगळं हेच आहे. आता कॉर्पोरेटर यावं, चांगला यावं तेवढंच मत आहे. आता 4 जण मिळून सगळीच करावं ही आमची इच्छा आहे. कोण असून ते. स्वच्छता होते काय किंवा स्वच्छतेचा काय होत नाही, काय नाही होत. बोललं की फोन करून सांगा लागते, मग येणार की नाही. साहेबाला सांगितलं की येतात. होत नाही. सध्या आपण महादगल्ली भोईगल्ली या ठिकाणी आहोत. त्या ठिकाणी नागरिक त्यांची आपण मतं जाणून घेतो. नाव काय तुमचं? माझं नाव महबूब महात. बरं, आता महानगरपालिका निवडणूक लागलेली आहे. गेल्या काही वर्षामध्ये या भागात विकास झालाय काय असं वाटतं? विकास झालाय. जुना प्रभाग आधी 26 होता. आता नव्याने जे प्रभाग रचना झालेली आहे त्यामध्ये हा 12 प्रभाग म्हणून त्याची निवड झालेली आहे. मग आपल्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये बरेचसे कामं झालेले आहेत. आता आणखीन काय व्हावं असं आपल्या म्हणजे वाटतं की बाबा आणखी हे झालं पाहिजे? आता प्रभाग रचना वाढलेली आहे. 4 उमेदवार आहेत. आता 4 उमेदवार मध्ये अजून युती आणि आघाडीचा काय ताळमेळ जमलेला नाहीये. त्याच्यावर त्या अनुषंगानं या भागात किंवा इतरही भागात जनतेचे ज्या अपेक्षा आणि महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांची युती होईल काय, कुठला उमेदवार आणि कुठला पक्ष याबद्दल संभ्रम अवस्था सध्या तरी आहे. बरं, आता 4 उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्यायचे आहेत. तर नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था आहे म्हणतायच. पण विकासाच्या कामामध्ये कुठेतरी असं अडथळा येईल असं वाटतं का? 4 उमेदवार 100% येणार. कारण हा माझा भाग, हा माझा मतदारसंघ हे न होता जर उमेदवारानं हा सगळा प्रभाग आपलाच एकजुटीने प्रत्येक प्रभागात काम करावं या दृष्टीने विचार केला सकारात्मक, तर 100% पूर्ण भागाचा विकास होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर शहराचा विकास झालाय काय किंवा आणखीन काय विकास व्हावा असं वाटतं? तसं जर बघायला गेले की कोल्हापूरचा विकास पाहिजे तसा अजून आपल्याकडे झालेला नाही आहे. ज्या वेळेला सुरुवात आपली कोल्हापुरातून शिरोली नाक्यापासून जे आज शहरात आपण येतोय काय तिथनंच एवढं घाणीचं साम्राज्य आहे की आपण कोल्हापुरात राहतोय का आपण ग्रामीण खेडेगावात राहतोय हेच आपल्याला कळत नाही. पहिली गोष्ट म्हटली की काय आम्हाला असं वाटतं की सुधारणा व्यवस्थित चांगली सुरुवात एंट्रन्स पासून आपली व्हावी ही आमची इच्छा आहे. बरं, आता मी मगाशी सुद्धा प्रश्न विचारला की एका प्रभागामध्ये 4 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. ह्या गोष्टींमुळे कुठेतरी विकास होईल, त्या विकासामध्ये अडथळा होईल असं वाटतं? नाही, आम्हाला असं वाटत नाही. आता 4 उमेदवार भागात आल्यामुळे एखादा विकास होण्याची शक्यता आहे. बरं, कोल्हापूरमध्ये आणखीन काय व्हावं असं आपल्याला वाटतं?
सगळ्यात प्रथम म्हणजे मागणी माझी अशी आहे की कोल्हापूर महानगरपालिका कॅन्सल करून कोल्हापूर नगर परिषद करावी. काय आता जे सध्या कोल्हापूरला जे आरोग्याविषयी प्रश्न आहे, रस्त्याविषयी प्रश्न आहे, एवढे भयानक प्रश्न आहे रस्त्याचे. काय लोकांची अक्षरशः गाड्या दुरुस्तीला निघाल्यात, परत कमरेचा प्रॉब्लेम झाल्यात, काय ॲक्सिडेंट झाल्यात आणि गावामध्ये कुत्र्यांचा त्रास आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त महापालिकेकडनं काय होत नाही. काय कित्येक तरी म्हणजे पाणी नाही व्यवस्थित. बस सबंध खेडेगावामध्ये जे तसंच इथं झाले. हे कोल्हापूर शहर नसून एक छोटं खेडेगाव झाले. काय म्हणून माझं अशी मागणी आहे की ते महानगरपालिका रद्द करून सरळ नगर परिषद किंवा ब्युरो करा. नक्कीच आता काकांनी सांगितले की कोल्हापूर ही खेडेगाव आहे. कुठे तशी परिस्थिती आहे काय? म्हणजे आपण बघायला गेलं तर सगळे शहर पुढे गेले पण कोल्हापूर तसंच मागे राहिले. आता बघायला गेलं तर पुण्याला 10 वेळा हद्दवाढ झाली आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये किती तर दिवस झाले की सगळ्या आमदार खासदारांनी आपापलं मतदारसंघ सांभाळण्यासाठी हद्दवाढ केली नाही. तर आता यावेळी हद्दवाढ झाली पाहिजे. हद्दवाढ झाली तर शहराचा विकास होईल. आणि रस्त्याचा प्रश्न जो आहे मोठा तर ते सगळ्या ठिकाणी आरसीसी रस्ते झाले पाहिजे. आता हे जर टक्केवारीमध्ये जर रस्त्याचे जर कामं निघत असतील आणि जर एका पावसात जर वाहून जायचं असतील तर प्रत्येक वर्षी तुम्ही डांबरीकरणच करत बसणार काय? तर ह्या दृष्टिकोनातून तुमचा आरसीसी रस्ते झाले पाहिजे की जेणेकरून एक 5-6 वर्ष तरी व्यवस्थित एक बॉडी पुरतं तर व्यवस्थित झालं पाहिजे. 5 वर्षाची बॉडी असते यांची, 5 वर्षाची यांची नगरसेवकांची मुदत असते. तर ते रस्ते चांगले पाहिजे. तुम्ही महानगरपालिकेतनं संपूर्ण टॅक्स घेतायचा, काय विकास केलायचा महाराष्ट्रपालिकेचा? आता ज्या मागच्या वेळी आता सत्ता कुणाची होती? काँग्रेसची. काँग्रेसचे महापौर, काँग्रेसचे काय हे सगळे सदस्य होते. तर प्रगती काय झाली? काय नोकर भरती नाही आहे. महानगरपालिकेची आर्थिक व्यवस्था एवढी ढासळलेली आहे की आता कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. वरनं ग्रँड आल्याशिवाय महानगरपालिकेचं कसल्याही प्रकारचा आर्थिक सोर्स नाही आहे. पार्किंगचा एवढा बट्ट्याबोळ आहे. आता इथं पार्किंग आहे, त्या पार्किंगमध्ये सुलभ शौचालय देखील नाही आहे. आता बाहेरच्या नागरिकांना सुद्धा सुलभ शौचालयासाठी स्वतंत्र लॉजिंगमध्ये जायला लागते. पाहिजे तसं आपल्याला कोल्हापूरवाल्यांनी नाही केले. बरं आता येणाऱ्या पर्यटकांची बाहेर नेतात त्यांची काय कुठल्या वेळी गैरसोय होते वाटतं मला? संडास बाथरूमची वगैरे परत पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. पार्किंग नको त्या ठिकाणी बांधून ठेवली विनाकारण, तिथं लोक कोण जात नाहीत. त्याचा परिणाम वाईट फार इथं ह्या इकडच्या लोकांना फार त्रास होतोय. ह्या भागातल्या म्हणजे भुई गल्ली, बिंदुचौक वगैरे ह्या भागात पार्किंग व्यवस्था सुविधा नाही आहे. त्याच्या संदर्भात थोडासा विचार करावा. आता आपल्या इकडची मुलं शिकून पुण्या मुंबईसाठी ठिकाणी जातात. कोल्हापूरमध्ये रोजगार निर्मिती का होत नसेल असं वाटतं मला? किंवा त्या ठिकाणी एखादी IT पार्क होत नसेल का असं वाटतं? कसं आहे, वरच्या लेवलनं साहेब इथं हे यंत्रणा नाही बरोबर, त्याच्यामुळे त्याचा परिणाम आहे फार. कोल्हापुरात हद्दवाढ झाली नाही. हद्दवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याच्यामुळे ही सगळी कारण हे राहतात ना. हद्दवाढ झाली असती तर सगळं हे झालं असतं ना. हद्दवाढच झालं नाही, त्याचा परिणाम फार आहे. कोल्हापूरमध्ये ओव्हरऑल आपल्या वाडा भागात विचार करत असेल किंवा या भागामध्ये काय समस्या आहेत? एक नंबर इथले खड्डेमुक्त कोल्हापूर व्हावा ही पहिली इच्छा आमची आहे. परत कुत्र्याचा एक बंदोबस्त व्हावा ही एक इच्छा आहे. परत हे कोल्हापूरचं विकास काम जे थांबलंय त्याला काय मुहूर्त करता नाही. काय त्याला काय पर्याय म्हणजे कुठली तरी नंदनवन केलं असं काय ते कोल्हापूरचं पाहिजे काम. इथलं कुठलीच कामं होत नाही तिथे. का प्रशासन सगळे ढळ झाले सगळे, काहीच काम होत नाही. बरं आता बिंदुचौक हा परिसर या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात आहेत, भरपूर काही आहेत. अडचणी त्यांना अडचणी यायचं म्हणजे पार्किंगची एक येते. परत इथं अपुरं पडते. हे जे यात्री निवास वगैरे आहेत ना हे अपुरं पडतं तिथं. पण मोठी ते यात्री निवास व्हावा अशी इच्छा आहे काय. आणि पार्किंग इथं बिंदू चौकात महत्वाचं पार्किंग आहे. तिथं महालक्ष्मी देवाची जी भक्त येतात का नाही त्यांना इथं 2 मजली 3 मजली अशी पार्किंग व्यवस्था व्हावी ही इच्छा आहे. रस्ते क्लिअर व्हायला पाहिजे. नसले तर रस्त्यातलं पॅच वर्किंग तरी काम व्यवस्थित व्हायला पाहिजे. धूळमुक्त कोल्हापूर व्हायला पाहिजे. अतिक्रमण पहिलं क्लिअर झालं पाहिजे. रस्त्यावर अतिक्रमणामुळे अडचण जास्त होते. काही पार्किंगच्या सुविधा येतात, त्या पार्किंगच्या सुविधा चुकीच्या येतात. पार्किंग इथं व्हायला नको पाहिजे. आता तुमचा जो भाग आहे तो कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भाग आहे. बरोबर आहे. मग इथं विकास आजपर्यंत झालाय काय असं वाटतं काय? नाही विकास काय नाही, त्या ज्या आहे त्या पद्धतीने चालत आलेल्या आहे आजपर्यंत. काही याच्याविषयी वेगळं काय असं नवीन काय दिसत नाही यामध्ये. नवीन काय करायचं असं म्हणलं तर मग त्या पद्धतीने एक त्याला समिती असते किंवा काय असतं ते निवडून त्याला पूर्ण त्या पद्धतीने त्याचं म्हणजे मार्गदर्शन व्हायला पाहिजे त्या गोष्टीचं. बाबा ह्या अशा पद्धतीने ह्या ठिकाणी ह्या रोडला ह्या पार्किंग नको आहेत, आपल्याला पार्किंग सोडून हा विषय बाजूला पाहिजे. रस्ता आज काय होतं की सामान्य माणसाला रस्ता चालायचं म्हणायचं तिथं चालू शकत नाही आपण.
हा मेन आहे विषय. तर ते होता कामा नये त्यात. अडचण हा म्हणजे नुसताच नाही. मी आता रस्त्यानं आपण ज्यावेळी इथून जातो शिवाजी रोड किंवा भाऊसिंगी रोड किंवा ह्या प्रत्येक रोडवर अडचण येते. त्याच्या पलीकडं अतिक्रमण जे होते रस्त्यावरनी वगैरे ते अतिक्रमण पहिलं हटवलं पाहिजे. रात्रीचं कोल्हापूर वेगळं दिसतंय, दिवसाचं कोल्हापूर वेगळं दिसतंय. त्यामुळे ते रस्त्यावरचं अतिक्रमण केबिन असू दे काय असू दे जे अनधिकृत आहे ते निघलंच पाहिजे त्या ठिकाणी. त्याचं काय असेल ते म्हणजे नको. आणि शक्यतो करून स्वच्छता वगैरे हे तर पाहिजेच. कचरा कोंडीचा विषय पण तो विषय क्लोज झाला पाहिजे. आता हे रस्त्यावर आता कचरा टाकलाय समोर, चुकीचं आहे. म्हणजे दिसायला खराब दिसते, वास आलं तर ते काय आपल्याला हे होतच नाही. करते नसावं ते कधी पण. बरं, आता कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक आलेली आहे. आपण उमेदवार बघून मतदान करणार आहात की भागाचा विकास व्हावा असे? उमेदवार बघून आणि भागाचा विकास पण व्हायला पाहिजे या उद्देशानेच आपण मतदान करणार. बरं, कोल्हापूर कुठल्या विकासाच्या बाबतीत मागं पडले असं तुम्हाला वाटतं? काय बऱ्याच सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत म्हणजे प्रायमरी काय आपल्या ज्या नागरी सुविधा ज्या महत्वाच्या आहेत, रस्ते ह्याच पहिल्या गोष्टी आहेत. परत पाण्याचा काही ठिकाणी प्रॉब्लेम सारखं पाण्याचा टंचाई वगैरे ह्याच गोष्टी नागरिकांच्या महत्वाच्या आहेत. बाकी काय आणि बाकी आता गार्डन बाग बगीचे एवढे आहेत की काय सुशोभीकरण अजून आता म्हणजे काय नाहीच आहे. तर आम्ही लहान मुलांना घेऊन जातोय तर बऱ्याच ठिकाणी कुठे आता काम सुरू आहे मध्ये. आता रंकाळ्यावर तर अशी अवस्था आहे की ते घसरगुंडी वगैरे फाटले. म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे सुविधा सगळ्या हे करायला पाहिजेत.